शहापूर तालुक्यातील डोळखाम वन परिक्षेत्रात गेल्या काही आठवड्यापासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर वन विभागाच्या विशेष मोहिमेत जेरबंद करण्यात आला आहे. लाद्याची वाडी येथील 8 वर्षीय कृष्णा आगिवले या चिमुकल्याचा बळी घेतल्यानंतर या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी तीव्र मागणी लावून धरली होती. अखेर वन विभागाच्या अथक प्रयत्नांना यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. डोळखाम परिसरातील जंगलालगतच्या गावांमध्ये मागील काही दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता. रात्रीच्या वेळी वारंवार दिसणाऱ्या या बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः महिला, शेतकरी आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात होती. अनेक ठिकाणी पाळीव जनावरांवरही हल्ल्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान काही दिवसापूर्वी लाद्याची वाडी येथील 8 वर्षीय कृष्णा आगिवले हा मुलगा जंगल परिसरात रानमेवा गोळा करण्यासाठी गेला असताना बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला होता. या भीषण घटनेत कृष्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शहापूर तालुका हादरला होता. संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत तातडीने नरभक्षक बिबट्याला पकडण्याची मागणी केली होती. घटनेनंतर वन विभागाने विशेष मोहीम हाती घेत परिसरात अनेक ठिकाणी पिंजरे लावले होते. ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले होते. तसेच कर्मचाऱ्यांनी विशेष पथके रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. स्थानिक ग्रामस्थांच्याही मदतीने बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले होते. सलग अनेक दिवस सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर अखेर संबंधित नरभक्षक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती समोर येताच डोळखाम परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक दिवस भीतीच्या छायेत जगणाऱ्या नागरिकांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र निष्पाप कृष्णा आगिवलेचा जीव गेल्याने परिसरात अजूनही हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान नागरिकांनी जंगल परिसरात एकटे फिरणे टाळावे, रात्रीच्या वेळी सतर्क राहावे, तसेच लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे असे आवाहन वन विभागाकडून केले आहे. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.